नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी। अहिल्यानगर येथील धीरज परदेशी यांना काही जिहाद्यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली, त्यामध्ये त्याचा बळी गेलेला आहे। याच्या निषेधार्थ येवला येथील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे प्रांताधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले की संबंधित आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी व कैलासवासी धीरज परदेशी यांच्या परिवारातील एकाला नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आले असून या प्रसंगी मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते। धीरज परदेशी, येवला वृत्त न्यूज, येवला। धीरज सिंग परदेशी यांना टार्गेट करून एक हिंदुत्ववादी संघटनेचा काम करणारा कार्यकर्ता म्हणून हेतू पुरस्कार काही काम नसताना त्याला बोलून त्याची जी हत्या करण्यात आली त्याबाबत आम्ही सगळे निषेध करत आहोत आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांना फाशीपर्यंत कायदेशीर लटकवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। तर त्यासाठी विधी प्रकोष्ठ आयाम आणि सर्व सकल हिंदू समाज पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आणि अजून एक सगळ्यांना सूचना आहे, यापुढे जर अशी काही घटना घडली तर आता थांबणार नाही, तोडीस तोड द्यावी लागेल। जी मुकुंदनगर मध्ये, अहिल्यानगर मध्ये जी घटना झालेली आहे ती घटना अतिशय निंदनीय आहे। हा जो पूर्ण प्रकार बघितला, ही पूर्ण जी त्यांची मोडस ऑपरेंडी बघितली की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी जिथे हिंदू प्रबळ होतो तिथे हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार घडत असतात। आता तिथे त्या तो धीरज भाई आहे, धीरज भाईची चुकी फक्त काय होती, तर धीरज भाईची चुकी फक्त एकच होती की त्यांनी कप्पाळी भगवा गंध लावला होता। म्हणजे आम्हाला कपाळी भगवा गंध लावण्याची पण मुबलकता नाही का? आम्ही कपाळी भगवा गंध पण लावू नये का? अहो, कुठे व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं, कुठे कॉन्स्टिट्यूशन गेलं, कुठे सर्व गेलं? फक्त भगवा गंध कपाळी लावला म्हणून अशी हत्या होणार असेल तर आम्ही आवाहन करतो की प्रत्येक घरातून प्रत्येक माणूस भगवा गंध लावेल आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही मिरवेल। फक्त गोष्ट आहे की अशा घटना होत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशा प्रत्येक वेळेस अशा घटना नाही व्हायला पाहिजे। आणि आता फक्त आपल्याला एकच काम आहे की आपण सर्व हिंदू बांधव संघटित होऊयात। आपण त्यांची रेस आहे, त्यांना करून काय फायदा नाही। आपण संघटित होऊयात, संघटन वाढूयात आणि त्यांचा विरोध करण्यापेक्षा आपण संघटित होऊन जे जिहादी मानसिकताची तोडफोड करून आपण आपलं काम करूयात। जय श्रीराम। महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असलेले धीरज परदेशी हे ज्या ठिकाणी दफनविधी केले जातात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी गेले असता त्यांना 10 ते 15 धर्मांधवाद्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली, त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे। त्यामुळे आम्ही येवला राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच ज्यांचा मृत्यू झालेला आहे धीरज परदेशी यांच्या परिवाराला 50 लाखाची मदत व त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला लावण्याची मागणी आम्ही यावेळेस केलेली आहे। पालिकेतील जी दुर्दैवी घटना घडली मुकुंदनगर परिसरामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी येवला शहरातील सर्व जागृत धर्मप्रेमी नागरिक तरुण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित होते। त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या जिहादी प्रवृत्ती रोखण्यासाठी आजच्या या निवेदनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या अहिल्यानगर मधील जे इतर कर्मचारी आहे त्यांनी सुद्धा आंदोलन काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। याच्यावरून आपल्याला त्या भागातील तीव्रता लक्षात येते। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा भागात कामगारांवर होणारा त्रास, अन्याय याची त्वरित दखल घेऊन अशा विपरीत घटनांना रोखलं पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे का अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये जिथं जिथं हे जिहादी असा उद्दामपणा करतात, कर्मचाऱ्यांना त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त लावा अशी विनंती आम्ही त्याच्यात केली।